असणारे त्यानंतर दोन षटक तुम्हाला विखुरलेला शतरक्षक पाहायला मिळतील याच्यात मात्र शंका नाही आहे. 18 चेंडूंचा खेळ असेल. या 18 चेंडूंमध्ये कोणता संघ कोणावरती बार आहे येणारा काळ आणि वेळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल इथे. आणि पंच त्याला ताकीद करा यापुढील जे जे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतील त्या संघाला एक वाण आहे. प्रत्येक मॅचला हा तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल हे लक्षात असू द्या. आणि आपण या ठिकाणी पाहतोय टॉस इथे जिंकला होता वाघेले पण सॉरी आरडेमाला या टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता. फटका भरपूर चांगला आहे आणि धावा सुद्धा चांगल्या मिळतील. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत सीमा पार. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती होता. बॉलाच्या बॅट मध्ये आलाय हा दमदार चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. चांगली सुरुवात आपल्या टीम साठी करून देत असताना आरडामाला संघाचा खेळाडू बॉलाला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत गणपत ज्याने सकाळच्या सत्रामध्ये 36 धावा चेस केल्यात. तोच त्या संघ मैदानाच्या आत पुन्हा एकदा आपण पाहतोय मिश्राम एक चूक झाला. लॉंग बॉलला खेळाडू सज्ज होते त्यांच्याकडनं झाली आहे चूक आणि आपण पाहतोय सरळ गणपतनं नाकार दिला. पहा तुम्ही कॉन्फिडन्स लेवल या ठिकाणी आपण पाहतोय जर झेल टिपला असेल तर कदाचित बालासारखी विकेट देखील गमावली असती आरडेमाला टीम परंतु या ठिकाणी आपण पाहतोय वाघेले सावरे संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये चुक्या आणि चुक्याच करतोय आणि या चुकीला कुठेतरी त्यांना सामोरं जावं लागेल. पण मॅच मध्ये चुक्या चालत नाही. एक चूक तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जात असते आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं गेलं तर 2 चेंडू फेकलेत गोलंदाज रामदासच्या माध्यमातून. 2 चेंडू मागे फक्त इथून अवघ्या 5 धावा दफेकावरती बनवल्या गेल्यात. आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती गणपत आले त्याने आता एक चेंडू फेस केलेला नाही आहे परंतु सध्या पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करावं लागेल फलंदाज गणपतला. हा चेंडू आपण पाहतोय कव्हर पॉईंटवरनं फटका ऍक्सिडेंट आहे जणू काय विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका आणि बॉल सरळ चाललाय 2 टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज आपण पाहतोय गणपतच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक 4 धावा चौकार. 9 धावा धाफलकावरती सुरुवात तर दमदार केली आरडामाला टीमना. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं आपण 36 धावा सहजरित्याने कुठून काढल्यात. जवळपास शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक असताना देखील त्याने सामना जिंकला होता आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्या तरी वाघेले सावरी टीमवरती तुटून पडलाय. हा चेंडू शतक खेळण्याचा प्रयत्न फटका भरपूर चांगला पाहायला मिळतो परंतु क्षेत्र संपूर्ण खाली आणि डीप मध्ये बॉल चाललाय दन करत लागोपाठचा लगातारचा दुसरा चौकार. तेरा धावा दाफलकावरती. षटक क्रमांक पहिला थोडस महागडा टीम आपण पाहतोय वाघेले सावरे संघ सध्या चुक्या आणि चुक्याच करतोय मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा दाफलकावरती. या ठिकाणी गणपतला थांबवणं थोडस कठीण झालं कारण 2 चेंडू खेळला त्याच्या बॅट मधून 8 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. अर्थातच यावेळेस पुन्हा एकदा मी पाहतोय मिस्टर एक चूक झालाय या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले होते भरपूर दूर वेगाने परंतु या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर अगदी नोमान स्लॅनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने परंतु आवाक्याच्या बाहेर झेल होते. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही 100 वेळा प्रयत्न कराल तेव्हा त्या 100 वेळातून तुम्हाला एक यश तुमच्या पदरातच असतं आणि सध्या तरी आपण पाहतोय ते प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. सावरे टीमचा खेळाडू होता तिकडे पण पाहिलं गेलं तर या 2 धावा 2 धावेच्या मधून संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळते. टोटली 15 धावा दाफलकावरती. हा चेंडू पण पाहतोय पुढे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे आणि पहिल्या पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग गणपत या खेळाडूने दाखवली आहे. तब्बल त्याने 2 चेंडू फेस आली आहे त्याने आतापर्यंत 4 चेंडू खेळले आणि 10 धावा त्याच्या बॅट मधून एकंदरीत लगातारचे 2 चौकार. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि
शेवटच्या चेंडू उडवत आला. एकंदरीत चांगली बॅटिंग राहिली आहे. चला सावरी टीम, आपण उशीर करू नका, अजून सामने आपल्याला भरपूर खेळवायचे, त्यामुळे आपल्याला जितका वेळ वाचवता येईल तितका वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. आणि अजूनही 2 षटक शिल्लक आहेत पहिल्या पूर्वार्धामध्ये किती धावा उभारल्या जातील टीम आपण पाहतोय वाघ 11 सावरी टीमच्या विरोधात. हे संघ देखील आपण पाहतोय याच बदलापूरच्या नगरीमध्ये संघ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर आरडी मला संघ जणू काय वांगणी पाषाणे या नगरीमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ एकाच कॅलेबरीतले दोन्ही संघ तुल्यबाण दोन्ही संघ रफ्टप पाहायला मिळतील, याच्यात मात्र शंका नाही आहे. सुरुवात तर भरपूर चांगली केली आहे आरडी मला टीम न परतो. आता येणारा षटक हे कसं असणार हे पाहायचं आहे. सनी आलेत ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या पॉवर पिचच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग गणपत आणि बालाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बालानं 2 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून एकंदरीत 5 धावा आल्या. आणि स्ट्राईक एंडवरती होत्या गणपत आणि 4 चेंडू फेस केलेत आणि 10 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. एकंदरीत 15 धावा फलकावरती. सोनी आलेत बॉल ट्रॅकवरती राईट मोठं विकेटला. चेंडू पण पाहतो पडल्यानंतर लेग स्टिकच्या खूपच बाहेर. मोठा अंपायर आम्हाला सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात फलकावरती 1 धाव ऍड केली जाईल. 16 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहतोय गोलंदाज सनी. इथून सनीला कदाचित धावा व्हावं लागतील. एखादं विकेट लवकरात लवकर बाहेर काढावं लागेल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अगदी आडवं बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंच आम्हाला दर्शवतील. पंच बॅट काढे का? येस बॅट काढे आणि इथून एक धाव फलकावरती कंप्लीट केली जाईल. 17 धावा फलकावरती. तर तो येणारा काळ आणि वेळ या कोणत्या संघाला कचरा कटारेल हे सांगणं कठीण आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी आणि पंच आमच्याकडे वळतात आणि ठिकाणी इशारा करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात पुन्हा एकदा आता फलकावरती पाहायला मिळतील 18 धावा फलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतो 2 प्रगतीपथावरती. या गोलंदाज सनीला आपण पाहतोय आणि या ठिकाणी सनीला कदाचित कमबॅक करावा लागेल. ज्यावेळेस आपण पाहतोय खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु मिस टायमिंग झालाय. यष्टांच्या पाठीमागे शाम होते. अप्रतिम झेल टिपलाय. पहिला धक्का लागत असताना फलंदाज गणपत बॅक टू द पवेलियन. तर सनीनं कमबॅक केलं. या षटकामध्ये गणपत सारख्या फलंदाजाला बाद केला. चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता परंतु पहा तुम्ही अगदी पडल्यानंतर चेंडू सर्व ईस्टर्नच्या पाठीमागे श्याम आहेत विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथून निर्धाव चेंडूच्या संत करत गोलंदाज सनी बॉलिंग मार करते. अजूनही आपण विचार केला तर 3 चेंडू शिल्लक असेल. हा चेंडू आडवा बॅट आहे. वो आडा स्ट्रोक. चेंडू चाललाय सर डीप मध्ये टन करत सीमा रेखा पार 4 चौकार. या 4 धावा या 4 धावेच्या मदतीने आपण पाहतो स्कोर ऑन द बोर्ड पाहायला मिळतील 22 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती राम आहेत आणि अद्यापि रामनं भरपूर चांगली गोलंदाज राम आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. करतो कौतुक करावं वाटलं होतं गणपतचं आणि भरपूर चांगली धाबा कुठल्या गेला तर परंतु यावेळेस पुन्हा बॅटची वरची कडा फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत
एक धाव कंप्लीट केली आहे. सरळला बाला या फलंदाजाला नकार दिला आणि स्पष्टपणे इथे दिसते की स्ट्राईक एंडवरती आता बालाला आणलं जातं. नंतर बालाला एक आक्रमकता रूप धारण करावं लागेल या मॅच मध्ये. म्हणून चांगली बॅटिंग इथे करावी लागेल. सध्या तरी टीम आपण पाहतो आरडी माला संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. इस्लामाबाद आफ्रिकावरती शॉर्ट ऑफ क्लीनचा चेंडू या आपण पाहतो. पुन्हा एकदा डीप मध्ये ढकलला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एका आयटम मध्ये चेंडूला उचलला फेकला परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय पंचकडे जोरदार गेली जाते परंतु पंचांनी ती अपील फेटाळली आणि सरळ इथून 2 धावा कंप्लीट. या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड मला पाहायला मिळते. एक बाद 25 धावा आफ्रिकावरती. शेवटचं षटक शेवटच्या षटकामध्ये कोणाला आणलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. सध्या तर आपण पाहतो श्यामकडे चर्चा चालू आणि श्याम स्वतः टीमचा कॅप्टन आहे आणि सध्या तर आपण पाहतोय अगदी 25 धावा आफ्रिकावरती. चला सावरी टीम आपण उशीर का करता प्लीज. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहतोय श्यामला पाहतोय. टीमचा कॅप्टन आहे. फुल टॉस बॉल आणि त्यावरती केलंय धावा बसून. बॉल सरळ पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी रामच्या बॅट मधून आलाय. दमदार सुख 4 धावा चौकार. बॉल वरती चौकार आला. बहुसंख्य आफ्रिकावरती आपण पाहतोय तब्बल 29 लॉस ऑफ 1 विकेट. 29 धावा आफ्रिकावरती. आफ्रिकावरती पुन्हा एकदा आपण पाहतो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता डीप फाईनला. संपूर्ण क्षेत्र खाली आहे. लगातारचा हा दुसरा चौकार फलंदाज रामच्या बॅट मधून आपण पाहतो. या ठिकाणी सावरी टीमचा कॅप्टन आणि त्याच्यावरती संपूर्ण हल्ले चढवले जातात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो देखील दूध का दूध पाणी का पाणी 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर वडवली गावातून ही वाहिनी बिलॉंग करते आणि सध्याच्या स्थितीला अगदी मी म्हणेन बदलापूरच्या नगरीमध्ये इथे भरपूर चांगली क्लॅरिटी आज आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी आलं गेलं तर लेग बॉयच्या स्वरूपात एक धावा लिया सर बॅटकट होती आणि बॅटकटच्या माध्यमातून एक धावा लिया आणि एका धावीच्या मदतीने संघाच्या धावसंख्या आपण पाहिले गेलो तर 34 धावा आफ्रिकावरती पाहायला मिळतात. एक फलंदाज बाद झाला तरी देखील थोडे दडपण न करता इथे दोन्ही फलंदाज भरपूर चांगली बॅटिंग करतात. सलामीन आला होता फलंदाज बाला त्याने अद्याप 4 चेंडू फेस केले. त्यांनी 8 धावा त्याच्या बॅट मधून आले. आणि लास्ट सेकंडमध्ये आपण पाहतोय रामला ज्याने 6 चेंडू खेळला आणि 14 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. छोटा प्लेनचा चेंडू कव्हर पॉईंटच्या मधनं फटका भरपूर चांगला डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. परंतु एकाच
टप्पाबद्ध चेंडू गादर केला जाईल तोपर्यंत मिळतील या दोन धावा. या दोन धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळते. या एकंदरीत 36 धावा दाखल करावरती 36 लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर स्विंग पहा तुम्ही. स्विंग आणि मिस डॉट बॉल आलाय. डॉट बॉल गोलंदाज श्यामच्या माध्यमातून पाहायला मिळतात. नेहमीच सावरी टीम मधली तर श्यामची नेहमीच आठवण येते आणि सध्या तरी आता तोच बॉलिंग मार्क होती. या टीमचा कॅप्टन टीमचा सेनापती. हा चेंडू आपण पाहतोय लोवर फुल टॉस बॉल पांडा गोल. येथे फर्निचर डिस्ट्रॉय केले जातात आणि दुसरा धक्का टीम आपण पाहतोय आरडे माला संघाला. फलंदाज बाला बागटुंडा काउंटाने पाहता पहिल्या पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना आरडेमाला संघ धावून पोहोचलाय. 36 या धावसंख्येवरती येणारे 18 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. टीम आपण पाहतोय वाघे 11 सावरे टीमला. चला आरडेमाला संघ मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली दाखल. आपण पाहतो या ठिकाणी 37 37 धावा.
पण पाहतो या ठिकाणी 37 धावा फलकावरती कंप्लीट केल्या जातील का हे पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू कट केलाय ते ढकललाय पॉइंटच्या डोक्यावरना सरळ चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. श्यामच्या बॅट मधून पहिलाच हनुमानच्या बॅट मधून पहिलाच दमदार चौकार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती इथे चौकाराला फलंदाज आपण पाहतोय. हनुमान स्ट्राईक एंड वरती त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. सध्याच्या धाबांचा इथे लक्ष गाठायचं आणि सध्याच्या स्थितीला सुरुवात चांगली करत असताना टीम आपण पाहतोय वाघ 11 सावरे संघ. प्रत्येकी षटक तुम्हाला 12.33 सरासरी धावसंख्येचा फलकावरती गाठावी लागेल. हा चेंडू आपण पाहत लेग स्टिकचा खूपच बाहेर मला दर्शवतात इट इज वाईट बॉल आहे आणि या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात फलकावरती खर्च केली जाईल. 5 धावा फलकावरती ताबडतोबच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग हनुमानच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू. व्हॉट टायमिंग होता परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता त्यांच्याकडनं झाली चूक. कदाचित झेल झाला त्या ठिकाणी ड्रॉप आणि या झेलची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. येणारा काळ आणि वेळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल तर तुम्ही झेल कोणाची सोडली. या फलंदाज आपण पाहतोय गणपत आणि गणपतची तुम्ही झेल सोडली. हनुमानची तुम्ही झेल सोडली. हा चेंडू पण पाहतोय या ठिकाणी अगदी कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज श्यामचा परंतु या ठिकाणी अगदी लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. एकंदरीत 7 धावा फलकावरती. असं वाटलं होतं की फलंदाज स्ट्राईक वरती हनुमान होता आणि हनुमानच्या बॅट मधून आपण भरपूर चांगले फटके पाहतो परंतु या ठिकाणी आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेन शफल झालेत आणि त्याला पाठवले सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे A1 क्वालिटीचा आणखीन एक दमदार चौकार. अकरा धावा फलकावरती. पुढे आपण पाहतो अडू वाटणे केल्याचा प्रयत्न तो क्षेत्र निवडला परंतु त्या क्षेत्रामध्ये कोणताच खेळाडू नाही आणि पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चौकार येतोय. फलंदाज हनुमानच्या बॅट मधून लगातारचा दुसरा चौकार. टोटली धावा आपण पाहतो या ठिकाणी बिनबाद 15 धावा फलकावरती. पाहतो षटक क्रमांक प्रक्रिया थोडस महागड षटक पाहायला मिळतं परंतु पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन त्यावरती केलाय प्रहार आणि बॉलला सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हनुमान ऑन फायर सिक्सर 6 रन. आपण पाहतो या ठिकाणी धावसंख्या फलकावरती 21 धावा फलकावरती. पहिलं षटक महागडे ठरलंय गोलंदाज राहुलचा 36 धावा बनवायच्या. आता समीकरण राहिले 12 चेंडू आणि अवघ्या 16 धावसंख्येची गरज. का बॅटिंग पेश केली जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो या ठिकाणी हनुमानच्या माध्यमातून त्याने चेंडू फेस केले. एकंदरीत 5 आणि 19 धावा त्याच्या बॅट मधून आले. चला सामना स्पीडअप करा त्यांना ताकीद द्या प्लीज.
लोवर फुलटॉस बॉल फटका एक्झिक्युट केला परंतु लॉंग ऑनला. लोवर फुलटॉस बॉल फटका एक्झिक्युट केला परंतु लॉंग ऑनला. खेळाडू सज्ज आहेत. टीपला जाईल डील. वन मोर विकेट डाऊन. बडी मछली जाल में फंस गई. टीमचा कॅप्टन, टीमचा कर्णधार, टीमचा सेनापती फलंदाज बाद. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झाला दाखल. नंदूला आपण पाहतोय. तर आता नंदूला इथून फलंदाज हनुमानला जास्तीत जास्त स्ट्राईक इनपुट आणावा लागेल. कारण त्याने पहिल्या बाजारपेठेच्या षटकामध्ये 5 चेंडू 19 धावा त्याच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 षटकार 2 चौकार त्यानंतर 2 डबल धावा देखील गेममध्ये यशाला प्रति यावे. स्लोवर गतीचा बॉल मिसटायमिंग झाला. नो मन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 मध्ये चेंडू उचल फेक करीपर्यंत अवधी होता 2 धावेचे आणि 2 धावांवरती समाधान व्यक्त करत असताना दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. आणि माहिती सिंगल आणि डबलला हा सामना जिंकू शकतो. आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय वाघ 11 सावरे हा संघ सध्या तेच मैदानाच्या आतमध्ये जणू काही गणित घेऊन उतरलाय. 36 धावा 37 धावांचा इथे पाठलाग करायचा आणि अजूनही धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 25 लॉस ऑफ 1 विकेट. 25 धावा दाफलकावरती. अजून आपण विचार केला तर 10 चेंडू आणि विजयासाठी 12 धावसंख्येची गरज परंतु या ठिकाणी डीप फाईनला खेळाडू उपस्थित होतो आणि तिकडे एक धाव आले आणि दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि पाहता 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो या ठिकाणी 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 27 धावा दाफलकावरती. अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू आणि 10 धावा. सामना अगदी मी म्हणून सोप्या पद्धतीनं फलंदाज हनुमानने करून ठेवला. पुढून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. राजसिंग विकेट 38 आतमध्ये छोटासा खेळाडू आणि अप्रतिम त्यानं फिल्डिंग पाहायला मिळते. पहा तुम्ही आमच्या 10 क्रिक वाहिनी त्या खेळाडूला देखील तिथे कॅचअप करते. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी छोटा कमी वयाचा खेळाडू परंतु बिल्डिंग भरपूर चांगली पाहायला मिळाली. सुरक्षक पहा तुम्ही जरी तो वयाने कमी असेल तरी देखील त्याचा क्रिकेटचा दर्जा हा चांगला राहिला. हा चेंडू देखील आपण पाहतोय. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि पाठच्या मधून बॉल काढलाय. निर्धाव चेंडूची सांगता केली गोलंदाज बालानं. आणि तरी आपण पाहिलं गेलं तर फक्त धावसंख्या 28 या धावसंख्येवरती थांबवलं गेलंय. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कॅचच्या स्लॉट मध्ये चेंडू. कॅच महत्वाची आहे. या चेंडूवरती इथे पकडलाय झेल आणि संपवलाय. फलंदाज आपण पाहतोय 9ची सोडून ज्याने 6 चेंडू फेस केले. 19 धावा त्याच्या बॅट मधून होत्या. तोच फलंदाज बाद झालाय. हनुमान बॅक टू गडगाव. आपण पाहतोय 6 चेंडू 9ची गरज आहे जिंकण्याकरिता. अजूनही या मॅच मध्ये कोणता संघ जिंकलेला नाही आणि कोणता संघ पराभूत झालेला नाही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेले सांगता येणं कठीण आहे. 6 बॉल 9ची गरज. फटका दमदार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा मॅक्झिमम ठोकलाय. षटकार.
5 चेंडू आणि आता राहिले समीकरण 3 धावेंचं. अगला चेंडूवरती षटकार आलाय. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी सामना पूर्णपणे खुला केला या षटकारानं. नंदूच्या बॅट मधून षटकार तर आलाय. 5 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. वाघ 11 सावरे टीमला कट केलाय पॉइंटला. चेंडू चाललाय सरळ थर्ड मानला. बंधन करत सीमा रेखा पार. वाघे 11 सावरे संघ या ठिकाणी दुसऱ्या फेरीतून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. गुड लक टीम वाघ 11 सावरे संघ. हार्ड लक टीम आरडे माले संघ. करतो धावा तुमच्याकडे भरपूर होत्या, परंतु पहिल्या षटकामध्ये ना 23 धावा जिथे आले ना तिथे संपूर्ण या मॅच मध्ये वाघ 11 सावरे टीमनं आपल्या सामन्यामध्ये त्याने पकड मजबूत केली आणि बॅटिंगच्या जोरावरती वाघ 11 सावरे टीमनं हा सामना जिंकलाय. गुड लक सावरे टीम पण हार्ड लक टीम आपण पाहिली.